मैत्र परिवारामार्फत सोनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप. सोनी तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 आणि 2 मध्ये शनिवार दिनांक 20 जून रोजी शालेय विद्यार्थ्यांना मैत्र परिवार मुंबई यांच्यामार्फत वह्या वाटप करण्यात आले. सोनी गावचे सुपुत्र आणि मैत्र परिवाराचे सदस्य श्री मिलिंद परचुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेली 4 वर्षांपासून सुरू आहे. शाळेच्या सुरुवातीस नव्या पुस्तकांबरोबरच नव्या कोऱ्या वह्या मिळाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आज 20 जून रोजी मैत्र परिवार ग्रुप मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा सोनी येथे वही वाटपाचा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी आमची पहिली सुरुवात होती ती 14 जानेवारी 2022ला आम्ही वृद्धांना आधार काठीचा कार्यक्रम आम्ही घेतलेला होता. गावातल्या 25 वृद्धांना जे आबाल वृद्ध होते त्यांना वही काठीचा आधार देऊन त्यांना काठी वाटप करण्याचा कार्यक्रम केलेला होता. त्याच्या पुढच्या वर्षीपासून आम्ही जिल्हा परिषद शाळा सोनी येथील वही वाटप लहान मुलांना वही वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तो आता जवळजवळ हे 23, 24, 25, 26 चौथं वर्ष आहे. हे चौथ्या वर्षी हा कार्यक्रम आज सोनी येथे संपन्न झाला. तसंच आमचं इतर कार्य मैत्र परिवाराचं कार्य म्हणजे साधना मुकबधीर शाळा, साधना विद्यालय मुकबधीर शाळा दादर येथे मुलांना कर्णबधीर मुलांना जे मशीन्स असतात त्याला लागणाऱ्या बॅटरीज ज्या असतात ते पुरवण्याचं काम मैत्र परिवार ग्रुप मुंबई आमच्यातर्फे केले जाते. तसेच जे आबालवृद्ध आहेत त्यांना वॉकर पुरवण्याचं काम आणि टीबी पेशंट जे आहेत ते एका संस्थेतले 6 टीबी पेशंट त्यांना दर महिन्याला एक 200 रुपयाचा किट याप्रमाणे आम्ही 6 महिने त्यांना पुरवण्याचं काम करतो दरवर्षी. असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही मैत्र परिवार ग्रुप मुंबई यांच्या वतीनं करतो. धन्यवाद. दरवर्षी सातत्यानं या उपक्रमाची अंमलबजावणी होत असल्यानं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. मिलिंद परचुरे यांच्या 10वीच्या बॅचचा मित्र परिवार या संस्थेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी गेल्या 2-3 वर्षापासून इथं शाळेच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच योग्य वेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व जिल्हा परिषद शाळा नंबर 2 या जिल्हा परिषदेच्या सोनीतील 2 शाळांना सर्व 100% विद्यार्थ्यांना जवळजवळ 400 विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांचा जो मैत्र परिवार ही जी संस्था आहे या संस्थेच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम ते राबवतात. आदिवासी भागात असेल, मूकबधिरांना असेल, असे वेगवेगळ्या पातळीवरती आमच्या इथल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांनी जे वृद्धापकाळाकडे झुकलेले आहेत, ज्यांना काठीचा आधार लागतो चालण्यासाठी, त्या सर्व वृद्ध व्यक्तींना 2 वर्षापूर्वी या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी सर्व वृद्धांना आधुनिक काठ्या, एक चांगल्या आधाराच्या काठ्या त्यांनी भेट दिलेल्या होत्या. अशा पद्धतीचं समाजामध्ये जे दुर्लक्ष असलेला जो घटक आहे त्याच्यासाठी मदत करणारी ही जी संस्था आहे यांना मी सोनी गावच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, मी त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं, दोन्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. शनिवार दिनांक 20 जून रोजी शाळेतील प्रांगणात हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय दिनकर पाटील, सरपंच सौ शारदा यादव, उपसरपंच सुरेश मुळीक, सदस्य गजानन पाटील, शुभांगी अडगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास चव्हाण पाटील, संचित कांबळे, शाळा नंबर 1च्या मुख्याध्यापिका सौ आकाशी जाधव, शाळा नंबर 2च्या मुख्याध्यापिका सौ सुनीता जाधव आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. टाळ्या वाजवा.